गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यांमध्ये कृषी संपूर्ण खात्याकडनं ज्या काही रेड्स टाकल्या जातात आहेत त्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालेला होता। विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी कृषी मंत्र्यांवरती थेट आरोप केलेले होते की ही संपूर्ण रेड जी आहे ती बोगस केली जाते आणि काही जे गोडाऊन मालक आहेत बी बियाणे साठवणूक करणारे त्यांनी सांगितले की कृषी ही अधिकारी जे आहेत ते रेड करताना पैशांची मागणी करत आहेत। या सगळ्या संदर्भात वातावरण जे आहे ते तापलेलं गेल्या काही दिवसांपासून। आता या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्या सोबत थेट राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार आपल्या सोबत आहेत। सत्तार सर, खरं तर कृषी औद्योगिक विकास महामंडळामध्ये 150 कोटींचा घोटाळा झालेला आहे असा आरोप सुद्धा सामना वृत्तपत्रातून तुमच्यावरती करण्यात आलेला होता। आता या सगळ्या संदर्भात तुम्ही सामना वृत्तपत्राच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहात, काय या सगळ्या संदर्भातची माहिती आहे? आपण एक लक्षात घ्या, ज्या 150 कोटी रुपयाचा घोटाळा झाला असं बोलतात। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? आजच आपले पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करा। ओएसिस फर्टिलिटी सह विश्वसनीय वंध्यत्व निवारण तज्ञ। अपॉइंटमेंट साठी कॉल 9015245245। ते मी त्याचं स्पष्ट आज माहिती पूर्ण माझ्या डिपार्टमेंट कडून घेतली का 1 एप्रिल महिन्यामध्ये एक टेंडर मागवण्यात आला होता आणि टेंडर मागवताना त्याच्यामध्ये जे माल एक्सपोर्ट होतो बाहेर देश विदेशमध्ये जे पाठवला जातो त्याची एक केंद्रामध्ये एक सर्टिफिकेट दिला जातो का कोणत्या क्वालिटीचा माल बाहेर तो माल MAIDC ने घ्यावा कृषी उद्योगाने, अशा पद्धतीचं ते टेंडर झालं। 11 लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेतला, कोणीही त्याच्यामध्ये क्वालिफाईड झाला नाही म्हणून तो टेंडर रद्द केला। नंतर रिटेंडरची प्रोसेस सुरू झाली आणि ही रिटेंडरची प्रोसेस सुरू झाल्यानंतर हे आम्हीच घोटाळ्याचा प्रश्न कुठे आम्ही रद्दच केला त्याच वेळेस आणि त्याच्यानंतर 4 दिवसांनी बातम्या येतात का असा घोटाळा झाला। अरे घोटाळ्याचा अर्थ काय? पहिले आमच्या आणि ते तो माझा काम नाही, मंत्र्याचं काम, तो कृषी जो आमचा डिपार्टमेंट आहे कृषी उद्योग याच्या माध्यमातून त्याचे MD त्याचे ते बाकीचे लोक सर्व त्याचा टेंडर रिसीर मागवतात, 50 टेंडर मागवतात, वेगवेगळे 100 टेंडर मागवत असेल ती त्यांची प्रक्रिया तपासतात आणि त्यानंतर पुढचा वर्क ऑर्डर देतात का आम्हाला इतक्या रुपयाचा हे खरेदी करायचं। अनेक गोष्टी खरेदी करतो कृषी उद्योग। पर हे काही न जाता न करता माझ्या नावाने जी ही बदनामी करण्याचा काम केला किंवा मला बदनाम करण्याचा हा जो षडयंत्र सामना पेपर किंवा त्यांचे काही हितचिंतकांनी सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी काहीतरी वक्तव्य केलं, खैरे साहेब काहीतरी वक्तव्य करतात, अशा पद्धतीने कदाचित बदनाम करण्याचा प्रयत्न असेल तर जनता जनार्दन त्यालाही माफ करणार नाही, मी चूक केली असेल तर मलाही माफ करणार नाही। हे सर्व प्रकरण मीच आणले। पहिले कोणाला माहीत होतं का बोगस बियाणे असतात, बोगस खतं असतात, बोगस औषधे असतात, याचा खुला जो आहे हे मी 62 अधिकाऱ्यांची टीम बोलवली, 45 अधिकाऱ्यांनी जाऊन रेटा केल्या, बाकीचे अधिकारी सर्व स्पेअरमध्ये ठेवले। त्याला ज्या वेळेस मी 10 तारखेला मी आणि राज्यपाल महोदयाचा कार्यक्रम अकोल्याला होता, 8 तारखेला रेटा करणार, कोणी पैसे मागू शकतो का हो? काय जे आरोप करणाऱ्यांना थोडंफार शरम वाटायला पाहिजे का ज्या वेळेस माझा कार्यक्रम राज्यपाल महोदयाचा कार्यक्रम त्याच अकोल्यामध्ये तिथेच आम्ही रेटा लावलो, माझ्याकडे या तक्रारी आल्या होत्या का PGR डुप्लिकेट आहे, सर्व माल तिथलचे एक गोडाऊनमध्ये तर 10,000 कोरे पाकिट मिळाले, त्याच्यामध्ये माल भरणार होते 10,000 काहीच नाही, फक्त पाकिट ठेवलेले। एक मी फॉर एक्झाम्पल असे 82-83 मध्ये 62, 63, कुठे 43%, कुठं 50%, कुठं 60%, कुठं 70% बोगसगिरी आहे। आणि ही बोगसगिरी उघडणं हे आमचा गुन्हा असेल तर आम्ही शेतकऱ्यासाठी कोणतीही सजा भोगायला तयार आहे। काही लोक म्हणतात त्यांची इतकी मोठी लॉबी आहे, 50 वर्षामध्ये कोणी कारवाया केल्या नाही, तुम्ही कशी काय कारवाई? अरे 50 वर्षामध्ये कारवाया केल्या नसेल, पण आता आम्हाला कारवाई करू लागलो आम्ही। ह्या कारवायामध्ये काही चूक असेल तर निश्चित आमचा त्याचा जे काही आमचे अधिकारी जो काही आमचा हितचिंतक किंवा आम्हाला बदनाम करण्याचा ज्यांनी षडयंत्र केलं असेल त्याला समोर आणा, समोरासमोर लावा, समोरासमोर चर्चा करा आणि नसल तर ACBच्या नोटा घ्या। एक ACB डिपार्टमेंट आहे एंटी करप्शन आपला, ते घ्यायचं आणि त्या माणसाला द्यायचा, अधिकारी असो किंवा अजून कोणी असो तो समोर येईल। परंतु तोंडाने काहीतरी अशा 150 कोटीचे घोटाळे, कोणी म्हणतं 200 कोटी, कोणी म्हणतं 2000 कोटीचा घोटाळा झाला। आता मी कृषी मंत्री झालो 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून ज्या पद्धतीने काम करू लागलो, या 10 महिन्यामध्ये CM साहेबाला 11 महिने 12 महिने होत आले। आता हे सर्व एकंदरीत पाहिलं आपण तर आम्ही या 7-8-10 महिन्यामध्ये याचा पूर्ण अभ्यास केला आणि यांच्यामधलेच काही लोक आम्हाला सांगतात, आम्हाला काही स्वप्न पडलं का कोणत्या गोडाऊनमध्ये किती नकली माल आहे?
जसं झिरो पोलीस एखादा गुन्हा उघडतात. आता मी एक वर्तमानपत्रामध्ये वाचलं का इतक्या 30 वर्ष अगोदरचा जो मर्डर होता दारू पिऊन त्यांनी ते उघडकीस झालं. असं काही आमच्याकडे ज्या बातम्या आहे आणि शेतकरी बांधव जी बातमी देतो ती खरी समजून आम्ही चौकशी करतो. याच्या पुढेही चौकशी करणार. याच्या पुढेही सातत्याने राज्यभर. आता तर मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला विनंती केली का महसूल ग्रामविकास मी आमचे मित्र जे ग्रामविकास मंत्री आहे त्यांनाही मी विनंती केली. महसूल मंत्र्याला विनंती केली की तुमचेही डिपार्टमेंट याच्यामध्ये टाका. 3 उद्या मी तर म्हणतोय TV9 तुम्ही बी या. तुमच्या समोर पारदर्शकतेने त्या गोडाऊनमध्ये त्या दुकानमध्ये काय भरलेलं आहे, कसं भरलेलं आहे, काय कंटेन आहे, लिहिलेलं वरती लेबल काय आहे आणि त्याच्यामध्ये काय हे तुम्ही तपासा पहा. त्याच्यामध्ये मग लोक आता आम्ही रेट करू लागलो तर पैसे रेट नाही केली तर ले सती सावित्री चांगला डिपार्टमेंट आहे, चांगला मंत्री आहे अब्दुल सत्तार. अरे असं नाही चालत. हे पहा एक लक्षात घ्या का मेल्यानंतर बी एक कोर्ट आहे तो बी हिशोब घेणार आहे. आणि मी जे बोलतोय जे करू लागलो त्याच्यामध्ये पारदर्शकता नसल तर जरूर आमचे लोक गुन्हेगार असेल त्यालाही मी शिक्षा देईन. परंतु फक्त एखाद्याला बदनाम करण्याचा काही छोटे छोटे गोष्टी आम्हाला जोडतात. काही झालं तरी आम्हालाच जोडतात. मी तुम्हाला सांगतो का हे जे सामना पेपर आहे आता आम्ही यांना नोटीस देणार नियमाप्रमाणे विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबादासजी दानवे यांनाही देणार. सन्माननीय खैरे साहेबालाही देऊ. वेळ पडली तर पण खैरे साहेबाचं काही ते खूप खैरात झाले त्यांच्यामध्ये हाईच नाही काही दम राहिलेला. परंतु सन्माननीय विरोधी पक्ष नेते हे एक महत्त्वाच्या पदावर आहे. परंतु सातत्याने विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे जे आहेत ते सातत्याने तुमच्यावरती आरोप लावतात आहेत. तुम्ही एकाच जिल्ह्यातले आहात. तुम्ही पूर्वी सहकारी होतात. त्याच्यानंतर जे काही राजकारण झालं त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे झालात. परंतु ते सातत्याने सांगतात की तुमची अकोल्याची जी धाड आहे ती म्हणजे तुम्ही एखादी जाणून बुजून केलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे अधिकार नसताना तुम्ही अधिकारी नेमले संपूर्ण धाडीमध्ये आणि त्याच्यामधनं ही संपूर्ण कारवाई करण्यात आली. त्यांनी एक भटकळ व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केला की त्याच्यावरती सुद्धा कारवाई होत नाही. त्याच्यावरती कारवाई न करण्याकरता गृहमंत्र्यांचा तुमच्यावरती वरदहस्त आहे का असा देखील आरोप अंबादास दानवेंनी लावलेला आहे. एक लक्षात बिनबुडाचे आरोप करणं फार सोपं आहे. आता त्याचे परिणाम त्यांना इथेही राजकारण करतात. त्याच जिल्ह्यामध्ये मीही राजकारण करतो. तिथेच आम्ही सर्व एक शक्तीने बाजूला गेलेलो आहे म्हणून त्याचा पोटसूर उडलेला आहे. जे पेटसूर उठला कशासाठी उठला हे मला माहीत आहे. आणि राजकारणामध्ये एक लक्षात घ्या का राजकारण करताना आम्ही वैयक्तिक हेवे दावे करत नाही. हे जे वैयक्तिक आमच्यावर बिनबुडाचे आरोप करतात फक्त आम्हाला बदनाम करण्यासाठी. कारण की मी शिवसेना सोडली. माझ्या अनेक सहकाऱ्यांनी 40 सहकाऱ्यांनी सोडली का मी एकटा नाही त्याच्यामध्ये. परंतु मी मंत्री असताना त्या जिल्ह्यामध्ये माझा वर्चस्व मी एक अल्पसंख्याक समाजामधून नेतृत्व करताना बहुसंख्य हिंदू बांधवांना मला निवडून देतात. त्याचा राग आहे. तुम्ही एक लक्षात घ्या का हे हिंदू असून यांना किती हिंदू मानतात. मी मुसलमान असून मला किती माझ्या मतदारसंघाचे हिंदू मानतात. हे सर्व शेतकरी बांधवाचे माझ्यावर जे उपकार आहे त्या उपकाराची परतफेड करताना त्याला ते भ्रष्टाचाराचं नाव देतात. एक लक्षात घ्या का मी या खात्याचा मंत्री आहे. मग मंत्र्याला अधिकारच नाही आहे तो मग मंत्री कशाला पाहिजे. मी सांगतोय का मी ते रेट करायला लावलो. मला 10 तारखेला जायचं होतं. माझ्याकडे ज्या तक्रारी आल्या होत्या 8 तारखेला रेट करतात आणि 10 तारखेला माझा कार्यक्रम आहे तिथे राज्यपाल महोदयासोबत. तर ते नाही करायचं. मी तर लोकांनी तक्रारदारांनी विचारलं असतं मला का आम्ही तुमच्याकडे तक्रारी करून काही फायदा झाला नाही. आम्ही परत बदनाम झालो. आणि त्यांच्यामधले पहा जे व्यक्तीचं तुम्ही भक्कड का टक्कड नाव घेतला त्यांच्याकडून सर्व माहिती आम्हाला मिळाली. आमचे लोकांनी ते जाऊन शहानिशा केली. गोडाऊन आहे का, खरे आहे का, खोटे आहे का, किती माल आहे खरा, किती माल खोटा आहे. आता वेगवेगळ्या लॅबमध्ये तपासू लागलो. मी कोडवर्ड देऊन नाव देऊन नाही कोडवर्ड देऊन तपासू लागलो. आणि त्याचा रिपोर्ट 2-3 दिवसामध्ये येईल. तर दूधचा दूध आणि पाणीचं पाणी होईल. आणि यानंतर बी ही रेट संपलेली नाही आहे अजून. ह्या रेट सातत्याने चालू आहे. आजही आमची प्लॅनिंग चालू आहे. तिथं पुण्याला आयुक्तांना आदेश दिलेले आहे का भावाने माल विकणारे असेल त्यांच्यावर कारवाई करा. आणि ही कारवाई करण्यासाठी मी स्वतः जिल्हाधिकारी महोदयांना पत्र लिहिलं, SP महोदयांना पत्र लिहिलं, CP महोदयांना पत्र लिहिलं का आपल्या भागामध्ये जे चढ्याच्या भावाने दुकानदार विकत असेल त्यांच्यावर कारवाई करा. परंतु आता तुम्ही म्हणतात की तुम्ही कारवाई केली. चढ्या भावाने जे विकतात त्यांच्यावरती तुम्ही रेड वगैरे टाकतात. परंतु कृषी संचालकांकडनं आता त्याच तुमच्या अधिकाऱ्यांची जी आहे ती चौकशी केली जाणार आहे. मग एकीकडे तुम्ही रेट टाकता एकीकडे तुम्ही रेट टाकता आणि तुमच्याच अधिकाऱ्यांची कृषी संचालकांकडनं चौकशी केली जाते. चांगल्या कामाची चौकशी कोणताही कृषी संचालकाला आमच्या लोकांना
लोकांची चौकशी करण्याचा अधिकार नाही आहे, परंतु टीका टिप्पणी अधिकाऱ्याच्या विरुद्ध जे बोलल्या गेलं का यांनी पैसे मागितले त्याच्याबद्दल ती माहिती घेणं त्यांचं काम आहे, परंतु अशी कोणतीही चौकशी होणार नाही. तुम्ही कृषी आयुक्तांना आम्ही स्पष्ट आदेश दिला का जी रेट आहे रेटमध्ये कोणी हेतू पुरस्कार कोणाकडून पैसे मागितले असेल तर त्याच्यावर बी कारवाई करायला पाहिजे. शेवटी का नाही करायला पाहिजे, पैसे मागितले असेल तर. आणि हवेमध्ये कोणतरी बाण सोडून यांना बदनाम करण्याचा कृषी संचालक असेल का आमचा कृषी सहाय्यक असेल का कृषी अधिकारी असेल का ही आमची जी टीम आहे काम करणारी ही आता राज्यभरमध्ये आता अजून पाऊस पडला का काही जे बिळाल्यामध्ये लपलेले लोक आहेत ते बाहेर येतील आणि बोगस धंदा करतील. तर एकही बोगस माणसाला मी तुमच्या TV9च्या माध्यमातून अजून विनंती करलो की यांच्या गोडाऊनमध्ये जे बोगस माल आहे त्यांनी ते नष्ट करून टाकायला पाहिजे, कुठं गाडायला पाहिजे किंवा कुठं फेकायला पाहिजे. कधी मला दुकानावर सापडलं तर त्याला लॉकअपमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. रेड करतानाची एक सामान्य प्रोसेस असते की रेड जी आहे ती गोपनीय ठेवतात, अर्थात गोपनीय असते किंवा ती उघड असते. परंतु जी गोपनीय रेड असते ती कशी उघड होते? कारण की अकोल्यामध्ये त्या तुमच्या ज्या काही धाडी झाल्या त्या धाडीची माहिती जी आहे ती प्रसारमाध्यमांना पण कळाली, तिथच्या स्थानिक लोकांना कळाली, स्थानिक पक्षातल्या लोकांना कळाली, तुमच्या विरोधी पक्षातल्या लोकांना. ही माहिती कोण लीक करते? तुमच्या कृषी विभागाकडनं काही अधिकारी याची माहिती लीक करतात? नाही, निश्चित याच्यामध्ये कोणीतरी असल्याशिवाय होत नाही. म्हणून मी आज त्याला कमिशनरांना, आयुक्तांना आणि सचिवांनाही परवा आदेश दिले का याच्यामधले कोण गुन्हेगार आहे, आपल्या डिपार्टमेंटमध्ये कोण चोर पंक्चर आहे हे बी पहा आणि ते असतील तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करा. शेवटी काही गोपनीय असतं. आता याच्यानंतर तर मी आता गोपनीय ठेवण्याचा प्रश्नच नाही आहे. मी तुम्हाला बोलतोय का सर्व जितके ओपन TV वाले चॅनलवाले त्यांना घेऊन जाईल आणि ते घेऊन गेल्यानंतर बी सापडले तर मग त्याला कोणाला सोडल्या जाणार नाही. हे मी तुम्हाला आज 100% गॅरंटीने सांगतोय. TV9च्या माध्यमातून तुम्ही मला जे विचारलं त्या प्रश्नाला उत्तर देताना आमचे अधिकारी असेल त्यांनाही सोडणार नाही. काही शेतकऱ्यांची लुबाडणूक अडवणूक करणारे व्यापारी असतील त्यांनाही सोडणार नाही. काही कारखानदार असतील बोगस माल छापवणारे त्यांनाही सोडणार नाही. खरं तर अकोल्यामध्ये धाडी झाल्या. अकोल्यामधील राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात आहेत अमोल मिटकरी की ह्या सगळ्या संदर्भाचा जो मुद्दा आहे म्हणजे ज्या काही तुम्ही धाडी टाकतात तो मुद्दा जो आहे तो पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही मांडणार आहोत. सत्तारांमुळे शिवसेनेची गोची झालेली आहे, शिवसेनेची प्रतिमा मलिन होते आणि अमित शहांनी त्यांना काढण्याचे सुद्धा आदेश दिलेत, असा थेट आरोप जो आहे तो अमोल मिटकरी तुमच्यावरती करताना पाहायला मिळतो. नाही, आता सन्माननीय अमित शहा साहेब यांच्याशी बोलले असेल तर त्यांनी ते प्रूफ सिद्ध करून दाखवायला पाहिजे. नंबर 1, हे अशा पद्धतीने बिनबुडाचे आरोप करणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. आणि अमोल मिटकरी असो का अजून कोणीही असो, मी जे बोलू लागलो त्यामध्ये आमच्या माणसाची कोणाची चूक असेल तर आम्ही जी ही रेट केलेली आहे ती अधिकृत आहे आणि या रेटप्रमाणे पुढच्या वेळेस कारवाई होईल. आता सातत्याने तुम्ही अजून पहा कोणत्या गावात होईल, कुठं होईल याची माहिती तुम्हालाही देऊ, सर्व चॅनलवाल्याला देऊ आणि कोणत्याही शेतकरी बांधवाने माझ्याकडे तक्रार केली तर त्याची चौकशी केली जाईल. खरं तर अजून एक मुद्दा आहे सर, अजून एक मुद्दा आहे. खरं तर अंबादास दानवेंनी आरोप लावला आहे की तुम्ही अनेक जमिनी लाटलेल्या आहेत आणि त्या संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने संपूर्ण जे औरंगाबाद महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत श्रीनिवास बी यांना नोटीस सुद्धा पाठवली आहे. तुम्ही अतिक्रमण हटवा म्हणून असा जो अर्ज आहे तो महापालिकेला दिलेला होता. एक लक्षात घ्या, पहिले तर माझा स्वतःचा तिथे जे बांधलेला होता त्याचीही नोटीस माझी जी कंपनी आहे त्याला त्यांनी दिली आणि त्यांनी मलाही अतिक्रमण काढण्याची नोटीस दिली. त्यांना नाही दिली, मलाही दिली आणि मलाही नोटीस काढण्याची ज्यावेळेस दिली आणि माझ्या जागेवर काही लोक जे होते त्याचा पोलीस बंदोबस्ताचे पैसे भरून आम्ही आणि कोर्टाने हे सांगितलं का ज्यांच्याकडं मालकी हक्क असेल त्याला ती जमीनमध्ये त्याला काय करण्यासाठी मी वॉल कंपाऊंडची परवानगी मागितली, महापालिकेकडून ती घेतली. लाखो रुपयाचे काही टॅक्स होता तोही भरला, 1000 रुपयाच्या शेवटच्या काही 7-8 हजार रुपये राहिले होते तेही भरलं आणि त्यांच्याकडून रीतशीर मला ज्यावेळेस त्यांनी नोटीस दिली, मला एकट्याला दिली, त्यांनाही दिली कमिशनरनी, त्यांनाही नोटीस दिली, मलाही नोटीस दिली का ही रिझर्वेशनची जागा आहे आणि रिझर्वेशनच्या जागेवर कोणीही मंत्री असो का कोणी दुकानदार असो तो तिथे अतिक्रमण करू शकत नाही. सर्वांचं अतिक्रमण काढला, माझाही काढला. परंतु सिल्लोडच्या नगर परिषदेमध्ये अनेक जागा ज्या आहेत तुम्ही त्यांच्या CEO च्या हाताशी धरून
तुम्ही खाल्ल्यात असा देखील आरोप केलाय. CEO तुमचे चपरासी आहेत अशा भाषेमध्ये अंबादास दानवेंनी तुमच्यावर टीका केली. एक लक्षात घ्या, अंबादास दानवे जे बोलतात ते काही सुप्रीम कोर्टने काही सत्य असायला पाहिजे. अंबादास दानवे साहेब विरोधी पक्ष नेते आहेत आणि ते जे बोलतात त्याच्यामध्ये काही तथ्य आणि सत्य नाही. असेल तर आमच्या विरुद्ध कारवाई करायला पाहिजे. शेवटी कोणाच्या जागा लाटण्याची गरज नाही. मी स्वतःची माझी 60 एकर जमीन हॉस्पिटलला दान केली. 60 एकर, हे 60 इंच कशाला येईल मी? एक लक्षात घ्या का 60 एकर जमीन मी दान केली. मी माझ्या स्वतःची जमीन देऊन त्या ठिकाणी हॉस्पिटल बांधू लागलो. या हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या काही प्लॉट धारक आहे, ते प्लॉट धारक हे सर्व संभ्रम निर्माण करू लागले. खरं तर एक शेवटचा प्रश्न आहे सर, एक शेवटचा प्रश्न आहे सर, राजकीय प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं बॅनरबाजी केली जाते. आपण देखील बघितलं की माध्यमांवरती सकाळपासूनच बातम्या येतात आहेत की 105 आमदार आणि 50 खोके अशा संदर्भाची जी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस हेच राज्याचं नेतृत्व असेल असं बॅनरबाजी करण्यात येते. तुमचे मुख्यमंत्री सध्या राज्यात आहेत आणि ही बॅनरबाजी कशी? आणि युतीचं सरकार आहे तुमचं. एक लक्षात घ्या, सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे दोघंही आमचे नेते आहेत आणि ह्या नेत्याच्या माध्यमातून दोघांचा सन्मान व्हायला पाहिजे, हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे. आम्ही सर्व मंत्रिमंडळातील 18 मंत्री ह्या दोघांच्या विश्वासाने ते जे आदेश देतात त्याचं आम्ही पालन करतोय. आम्हाला दोघंही सन्माननीय आहेत. मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनाही हात जोडून नम्र विनंती करायची आहे का शेवटी मुख्यमंत्री हे सर्व राज्याचे, भारतीय जनता पार्टीच्या लोकांनीच त्यांना मुख्यमंत्री केलं आणि सन्माननीय विरोधी पक्ष नेते ज्यावेळेस बोलतात त्याच्यामध्ये काही तथ्य आणि सत्य नसतं, परंतु मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघंही एक विचाराने काम करतात, चांगलं काम करू लागले आणि चांगलं काम करणाऱ्या माणसाला बदनाम करण्यासाठी काहीतरी विरोधी पक्ष नवीन नवीन षडयंत्रणं खेळतोय, नवीन नवीन षडयंत्रणं बाहेर पाडतोय. याची काय मला तर असं वाटतंय का ह्या सर्व राजकारणाच्या बद्दल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयच याच्यावर आपल्याला उत्तर देऊ शकतात, कारण की आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्हीही समान आहे. यासाठी मी हे सर्व माहिती तंतोतंत देऊ लागलो. खरं तर धन्यवाद. हे होते राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की आम्ही गेल्या काही वर्षांपासून जो बियाणांचा बोगस कारभार सुरू होता त्या संदर्भात आम्ही या सगळ्या धाडी टाकलेल्या आहेत आणि आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. आम्ही संपूर्ण जे उद्योजक आहेत त्यांच्यासोबत नसून आम्ही सामान्य शेतकऱ्यांच्या सोबत आहोत आणि आम्ही हे काम जे आहे ते सातत्याने करत राहू आणि ह्या कामांमध्ये खरं तर पारदर्शकता आहे असं देखील जे वक्तव्य आहे ते अब्दुल सत्तार यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचसोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सामना वृत्तपत्र यांच्यावरती लवकरच आम्ही मानहानीचा दावा ठोकू असं देखील जे मत आहे ते अब्दुल सत्तार यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.